मम्मी मम्मी भेंडी पिनी बनवणार. बनवते की माझ्या बाळासाठी. आज माझ्या लाडक्या लेकीला भेंडी खायची होती. मग काय लाडक्या लेकीसाठी भेंडी बनवायला घेतली आणि आज मी बनवणार आहे खारी भेंडी. खारी भेंडी लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असते आणि मी अशा पद्धतीने त्याला चिरा पाडून घेतल्या आणि याच्यामध्ये आपल्याला काही मसाले भरायचे आहेत. कारण की असा मसाला भरून भेंडी बनवली ना खूप छान होते. आणि मी आता मसाला भरत आहे. त्याच्यासाठी शेंगदाणे, हळद, मीठ, जिरा पावडर, धना पावडर आणि काश्मीरी लाल पावडर घेतलं आणि सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. कारण की थोडासा मसाला आपण वल्ला करून घ्यायचा आहे. जेणेकरून मसाला सर्व तेलात पसरणार नाही आणि शेंगदाण्याचा कूट आहे तर ते करपण्याची पण शक्यता असते. मग अशा पद्धतीने मी भेंडीमध्ये सर्व मसाला भरून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे शिरा पाडून घेतलेले आहेत मी भेंडीला आणि त्याच्यामध्ये मी आता मसाला भरत आहे. आणि छान मसाला आपण एकदम प्रॉपर दाबून असा त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. आणि मी सगळे भेंडी अशा पद्धतीने भरून घेत आहे. तुम्ही पण अशीच भेंडी बनवा. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असते आणि भेंडी ही खूप छान असते. आणि आता मी सगळी भेंडी अशा पद्धतीने भरून घेत आहे. आता सगळी भेंडी आपण भरून झालेला आहे मसाला त्याच्यामध्ये आणि तव्यामध्ये थोडंसं तेल घालून ही भेंडी मी खूप अशा छान पद्धतीने क्रिस्पी अशी तळून घेणार आहे. आणि जास्त पण तेल टाकायचं नाही आपल्याला. अगदी थोडंसंच तेल टाकून भेंडी दोन्ही साईडनी एकदम अशी कडक लाल खरबूज कलर येऊस तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कमी गॅस करून. तुम्ही कमी गॅस करून जर भेंडी अशी फ्राय करून घेताल ना तुमच्या मसाला देखील जाणार नाही आणि भेंडी देखील अगदी कुरकुरीत अशी बनेल. आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी मी भेंडी छान भाजून घेत आहे. आणि आता आपली भेंडी छान भाजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे भेंडी आपली एकदम अशी कुरकुरीत झालेली आहे. आता ही भेंडी मी सगळी काढून घेते आणि माझ्या बाळाला खायला देते. तिला आवडलं. कशा आहे ग? छान आहे. भेंडी लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असते.